नमस्कार. मी आलेली आहे आज मुंबई येथील एका प्रसिद्ध बेटावर आलेली आहे आणि प्रसिद्ध बेटावर जाण्यासाठी आता एका जहाजामध्ये बसत आहे. मी जहाजामध्ये माझं आगमन झालेलं आहे आणि माझ्यासोबत माझी बहीण, बहिणीचा मुलगा असं म्हणजे सर्वजण आम्ही आहोत. तर आपण पाहत आहात की इथं आता जहाजामध्ये सर्वजण बसलेले आहेत आणि तुम्ही जहाजामध्ये जेव्हा बसलेले आहे हे पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की जहाजामध्ये टू व्हीलर्स पण घेतलेल्या आहेत. तर त्या का घेतलेल्या आहेत तर याचं कारण म्हणजे हे बेट आहे आणि या बेटावर रहिवाशी पण आहेत, म्हणजे घरं वगैरे पण आहेत. त्यामुळं या बेटावर येणारे लोक म्हणजे जेव्हा ते मुंबईमध्ये जात असतात किंवा ज्यांना बाहेर जायचं असतं तेव्हा ते जाताना त्यांच्या टू व्हीलर सोबत घेऊन जात असतात आणि येताना त्या परत येत असतात. तर त्यामुळं टू व्हीलरसहितही पर्यटक किंवा जे कोणी म्हणजे प्रवासी आहेत ते जहाजामध्ये दिसतात. म्हणजे जहाजामध्ये येताना ते म्हणजे टू व्हीलरसहित थांबतात. हे मी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं, कारण मी बेटावर कधी गेलेलीच नव्हते आणि पहिल्यांदाच मी बेटावर आलेली आहे. आणि या बेटावर आल्यामुळं मला काही एवढं जास्त माहिती नव्हतं की बेटावर काय असतं, कसं जायचं असतं. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीनच होत्या आणि तुम्हाला सगळ्यांना आश्चर्यच वाटेल, पण मी 30 वर्षानंतर जवळपास मुंबईला आलेली आहे. आणि म्हणजे कसं आहे, माझा मुलगा लहान होता त्याच्यामुळे मी काय आले नाही. सुरुवातीला काही दिवस मला काही कामही नव्हतं, त्याच्यामुळं मी मुंबईला आलेली नाही. कारण कामाव्यतिरिक्त फिरणं हे कुणालाही म्हणजे आवडत नाही हे म्हणण्यापेक्षा परवडत नाही असं म्हणावं लागेल. तर कारण माझे भाऊ आणि बहीण हे मुंबईलाच राहत असतात. पण कसं असतं की त्यांचं पण गाव म्हणजे गावी येतात तेव्हा त्यांची भेट होत असते, म्हणून मला कधी मुंबईला यायचा योगच आलेला नाही आहे इतक्या दिवसात. तर आपण पाहतात हे आहे बेट आणि बेटावरची लोकं, हॉटेल्स आणि हे श्वानसुद्धा बेटावरचंच असणार आहे बरं का. तर आता हे जे तुम्ही सगळं पाहतात हे या मनोरी बेटावरचंच आहे आणि या बेटाचं नाव मनोरी आहे. आणि हे मनोरी बेट इतकं म्हणजे प्रसिद्ध आहे की इथं गगनगिरी महाराज किंवा गगनगिरी महाराज यांची समाधी आहे आणि त्याच्यामुळंही लोक दर्शनाला येतात. परत म्हणजे इथं या बेटावर दत्त मंदिर आहे, एकविरा आईचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे पर्यटक आणि भाविक हे दोन्ही येथे येत असतात. ही आहे माझी बहीण माझ्यासोबत असलेली आणि तिचा मुलगा हा व्हिडिओ काढत आहे. समोरच उभा टाकलेला आहे, तुम्हाला तो पण दिसत आहे. तर अशा प्रकारे मी या बेटावर आलेली आहे आणि आपण पाहतात किती नयनरम्य असं वातावरण आहे. आणि या बेटावर आल्याच्यानंतर असं मनाला शांती लाभते. आणि हे जे ठिकाण आहे हे दत्त मंदिराच्या बाजूचंच आहे. इथं म्हणजे समाधी आहे महाराजांची एका. तर हे आहे आणि दत्त मंदिरचा पण फोटो आहे माझ्याकडं किंवा व्हिडिओ आहे, तो पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये वगैरे पाहायला मिळेलच. तर तुम्ही पाहतात या बेटावरचं वातावरण कसं आहे, ढग आलेले आहेत आणि असं म्हणजे पूर्ण परिसर असा इतका नयनरम्य परिसर आहे की या परिसरात गेल्याच्यानंतर असं वाटतं की इथून जाऊच नये. पण कसं आहे, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते, आपण तिथं थांबवू शकत नाही ना. आणि विशेष म्हणजे कसं आहे की आता थोडंसं मला पायाचा त्रास होत असल्यामुळं मी थोडंसं कमी फिरत असते, पण जिथं जाते तिथं अगदी म्हणजे पुरेपूर आनंद घेत असते. म्हणजे माझे डोळे तृप्त होत असतात. तुम्ही पाहतात या मंदिरापासून सगळीकडून समुद्र दिसते, चौभोवताली समुद्र आहे या बेटाच्या. आणि बेट म्हणजेच काय की चौबाजूनं समुद्र वेढलेला आहे, त्यालाच बेट म्हणतात. आणि हे बेट इतकं सुंदर बेट आहे, इतकं म्हणजे नयनरम्य असं बेट आहे आणि जास्त काही अशी वर्दळ नाही. आणि इथं म्हणजे निसर्ग जो फुललेला आहे की अगदी हे म्हणजे नंदनवन आहे, स्वर्ग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि इथलं जे वातावरण आहे ना, खूपच आल्हाददायक असं वातावरण आहे. या आल्हाददायक वातावरणामध्ये मुंबईकरांना निश्चितच म्हणजे असं म्हणजे मोकळा श्वास घ्यायला मिळतो. आणि जेव्हा केव्हा मुंबईकरांना वेळ असतो तेव्हा मुंबईकर या बेटावर येतच असतात. असं माझी बहीण सांगत होती की आम्ही वर्षातून 2-3 वेळा तरी मनोरीला येतात. तर यावरूनच असं वाटते की त्यांना म्हणजे त्यांच्या धकधकीच्या जीवनामधून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते अशा ठिकाणचा म्हणजे आस्वाद घेत असतात म्हणल्यासारखं. म्हणजे इथल्या वातावरणाचं, मोकळ्या वातावरणामध्ये श्वास घेण्यासाठी म्हणजे येण्याची त्यांच्यामध्ये उत्सुकता असते आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा येतातच.
आज आम्ही फक्त 2-3 जणच आलेले, 3-4 जणच आलेले होते असं, म्हणजे आम्ही सोबत एकमेकांच्या. तर म्हणजे जास्त पूर्ण फॅमिलीच येत असतात माझ्या बहिणीची वगैरे. तर ते आज आता ज्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं ते आले नाहीत. आम्ही 4च जण आलेले आहोत. आणि तुम्ही पाहतात की किती सुंदर ठिकाण आहे. असं सुंदर ठिकाण पाहायला मिळणं म्हणजे खूप भाग्यच म्हणावं लागेल. आणि आता आम्ही आलेले आहोत म्हणजे गगनगिरी आश्रमामध्ये. तर इथलं आश्रम पण खूप सुंदर आहे. तुम्ही पाहत आहात. इथलं लिहिलेलं बोर्ड पण खूप असं छान वाटलं. आपण आलात, अतिशय आनंद झाला. हा बोर्ड वाचूनच मला असं खूप असं मनातून खूप छान वाटलं, की म्हणजे यांची जी म्हणजे स्वागत करण्याची जी शैली आहे, ती शैली खूपच सुंदर अशी शैली आहे. तर आपण पाहतात हे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. या आश्रमामध्ये म्हणजे एक गोमाता पण आहे आणि तिचं वासरू पण आहे. खूप छान सुंदर गोड असं वासरू होतं. आम्ही पाहिलेलं आहे. आणि नेमकं ते वासरू त्यावेळेलाच तिथं सुटलेलं होतं, बांधलेलं. तर असं हे आश्रम आहे. आपण पाहत आहात या आश्रमामध्ये. आता मी वरती जाऊन दर्शन घेणार आहे. आणि कसं आहे की कुठेही गेल्याच्यानंतर जी आपली म्हणजे सनातन लोकं आहेत किंवा हिंदू संस्कृतीची लोकं आहेत, हे प्रत्येक ठिकाणी देवाजवळ नतमस्तक होतात. आणि त्यांना जर संधी मिळाली जवळ जाऊन दर्शन घेण्याची, तर ते कधीच सोडत नाहीत. अगदी तसंच असतं. आणि माझं पण कसं आहे की मला पण प्रत्येक ठिकाणी गेल्याच्यानंतर देवाचं दर्शन घ्यायला खूप आवडतं. आणि देवाचं दर्शन घेतल्याच्यानंतर जी मनाला शांती लाभते, ती काही वेगळीच असते असं मला वाटतं. पण आता सगळ्यांनाच वाटणार आहे. कुठंही जा देवाच्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ती आपल्यामध्ये उतरत असते. त्यामुळे आपल्यामध्ये एक चैतन्य निर्माण होतं आणि त्या चैतन्याच्या बळावरच आपण जगत असतो. तर आपण पाहत आहात इथं आहे गगनगिरी महाराजांची समाधी आहे. आणि इकडे बाजूला हनुमान आहेत. असं हे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे एका साईडला महादेवाचं मंदिर आहे आणि एका साईडला हनुमानाचं मंदिर आहे. असं हे मंदिरं आहेत आणि इतकं म्हणजे सुंदर असं नयनरम्य असं वातावरण आहे. या वातावरणामध्ये खूप बरं वाटतं. आम्ही मनोरी बेटावरून आता आलेले आहोत आणि आता परत घरी जाण्याच्या तयारीत आहोत. तर समुद्राच्या किनाऱ्यावर हे सगळी लोकं फिरत आहेत. आम्ही म्हणजे येताना पण जहाजातूनच यावं लागतं. जहाजातून आल्याच्यानंतर आम्ही उतरलेले आहेत आणि मी म्हटलं चला आपण थोडंसं या वाळूमध्ये बसून घेऊया म्हणून बसलेले आहोत. आता या वाळूमध्ये इतकं म्हणजे असं छान वाटतं फिरायला पण. तुम्ही पाहत आहात लोकं फिरत आहेत. आणि संध्याकाळची वेळ होत आलेली आहे आणि कसं आहे की ढगं वगैरे खूप छान दिसत आहेत समुद्राच्या किनाऱ्यावर. तर आपण पाहत आहात बसल्या ठिकाणी मी म्हणजे माझं नाव कोरलेलं होतं वाळूवर वगैरे. आणि आम्ही दोघी बहिणी वाळूवर बसून मस्त तिथलं दृश्य पाहत आहोत. आणि ही आजूबाजूला हे अरबी समुद्र आहे. आणि मुलं कसं आहे की सेल्फी काढतात किंवा मुलं मुली सगळेजण वृद्ध थोर सगळेच जण इथं म्हणजे आपापल्या ह्याच्यामध्ये आनंदात गुंतलेले असतात आणि प्रत्येकजण आपापल्यामध्ये रमरमान असतं. त्यामुळे कुणाचंच कुणाला भान नसतं. तर अगदी हे सुंदर असं ठिकाण आहे आणि खूप शांत वाटतं पाहायला बसायला. आणि कसं असतंय की आपण म्हणजे मी आता मराठवाड्यातलीच आहे, त्याच्यामुळं मराठवाड्यामध्ये काही समुद्र नाही आणि नद्या वगैरे आहेत. तर आपल्याला कसं जाणं होत नाही. कधीमधी जाता गेलं तरी तिथलं दृश्य पाहून वगैरे म्हणजे खूप आनंद वाटतो आपल्यालाही. साधं आपलं घरी आपल्या घरच्या शेतात जरी गेल्या तरी खूप असं नयनरम्य असं वातावरण असतं. तर मी पण माझ्या गावी गेलेली होते. माझी शेती वगैरे आहे. तर शेतीमध्ये माझ्या ऊस होतं. मग मी गेल्या वर्षी गेले होते तर तिथून मग मस्त फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. म्हणजे मी पण गावी वगैरे जास्त जात नाही आहे. त्याच्यामुळं मला पण शेतातलं वगैरे जास्त जाणं होत नाही. नदीच्या किनाऱ्यावर पण जाणं होत नाही. पण आज योग आला की समुद्राच्या किनाऱ्यावर भटकंती करण्याचा. आणि मी समुद्रकिनारी म्हणजे भटकंती करत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला